खेड तालुक्यातील वाकी गावातील एका तरुणाच्या स्कॉर्पिओ मोटारीमध्ये MD मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बुधवारी 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सदरची कारवाई मेदनकरवाडी हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल ग्रँड समोर करण्यात आली। संबंधित तरुणाने हे मेफेट्रॉन विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांनी तुषार मलिभाऊ कड वय वर्ष 30 राहणार संतोषनगर वाकी तालुका खेड जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। त्याच्याकडील 70,000चे मेफेट्रॉन आणि मोटार असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे। चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील बबन शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत हॉटेल ग्रँड समोर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रमांक MH12 TD 5621 मधील चालकाच्या सीटच्या पाठीमागील कप्प्यामध्ये MD हा अंमली पदार्थ आहे। संबंधित हॉटेल समोर ही मोटार येणार आहे आणि त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं ग्रँड हॉटेल समोर सापळा लावला। ग्रँड हॉटेलसमोर थांबलेल्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये एक इसम बसलेला दिसला। मिळालेल्या माहितीनुसार खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं सदर मोटारीस घेराव घातला। संबंधिताला नाव विचारले असता त्याने तुषार मलिभाऊ कड वय वर्ष 30 राहणार संतोषनगर वाकी असे पूर्ण नाव सांगितले। पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली। त्यावेळी त्याच्याजवळ केवळ एक मोबाईल मिळून आला। स्कॉर्पिओ मोटारीची झडती घेतली असता चालक बसण्याच्या पाठीमागील सीटच्या मागील बाजूस सीटच्या कप्प्यामध्ये एक सिल्वर रंगाच्या पेपरमध्ये पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनच्या एकूण 8 छोट्या पिशव्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर दिसून आली। पॉलिथिन पिशवी उघडून पंचांच्या समक्ष वास घेतला असता तिला उग्र वास असल्याचे जाणवले। पावडर एकत्रित करून इलेक्ट्रिक वजन काट्यावर वजन केले असता 7.36 ग्रॅम असल्याचे दिसून आले। त्याची अंदाजे किंमत प्रत्येक ग्रॅमला 10,000 रुपये प्रमाणे 70,000 रुपये असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी MD मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ आणि स्कॉर्पिओ मोटार असा 8 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। त्याने हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीररित्या बाळगलेला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। चाकण पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान संबंधित तरुणाच्या मोटारीत MD मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ कसा आला ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे। ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा प्लॉटिंग व्यवसायात आहे। मागील काळात त्याचे काही वाद सुरू होते। दरम्यान या घटनेनंतर संबंधित तरुणाला व्यावसायिक वादातून मोटारीत MD मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ टाकून अडकवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत।